सावरकर आणि समद काझी यांची दुर्दैवी जी हत्या झाली त्याला आता जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहेत आणि गेली 17 वर्ष या विषयाच्या बाबतीतला कायदेशीर जो प्रक्रियेचा विषय आहे तो चालू आहे, प्रदीर्घ चालू आहे। न्यायदेवतेवरती पहिल्यापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षानंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। परंतु हे 17 वर्ष ह्या सर्व लोकांचे कोण परत करणार आहे? आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली। 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं। त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील। परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला। दुर्दैवाने डॉक्टर साहेबांना नेमकं काय झालंय हे मी समजून सांगू शकत नाही, त्यांना ते कळणारही नाही। पण ही परिस्थिती कशामुळे उद्भवली, हे षडयंत्र जे आहे ते कोणी कशामुळे केलं, त्याच्यामध्ये कोण कोण प्यादे होते। आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, आपल्याला कल्पना असेल की साधारण 1990च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते। तसा त्यांना शब्द दिला होता, काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही। 2009ला ते खासदार म्हणून निवडून आले होते आणि साधारण ज्या कालावधीमध्ये कॅबिनेटचं एक्सपॅन्शन होणार होतं, बरोबर तेव्हाच काही लोकांनी या बाबतीमध्ये एका वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि जे काही षडयंत्र रचलं गेलं ते बऱ्यापैकी आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्याही लक्षात आलेलं आहे। आणि एकदा प्रत्यक्षात कोर्टाची ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर त्याचं वाचन केल्यानंतर मग मी आपल्याला सविस्तर बोलू शकेन। या पूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि अतिशय ताकदीने आमची साथ दिली, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काकांचा आशीर्वाद नेहमीच डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या पाठीशी आहे। लाखो करोडो जनतेचा त्यांच्यावरती विश्वास आहे, प्रेम आहे आणि आज निश्चितपणे न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलाय, एवढी भावना मी व्यक्त करतो। 1990 मध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला गेला, ते झालं नाही। 2009 मध्ये कॅबिनेट मंत्री होणार अशी शक्यता होती, त्यावेळेला सुद्धा एक्सपॅन्शनच्या वेळेलाच हा सगळा खटला पुढे आणला गेला। जाणीवपूर्वक पक्षातीलच काही लोकांनी हे षडयंत्र रचलं होतं। याबद्दल मी आज बोलणार नाही। इतके दिवस मी जास्त बोललो नाही की आमच्यापैकी कोणीच जास्त बोललं नाही, कारण हे सगळं न्यायप्रविष्ट होतं। बरेच जण ह्याचा राजकीय फायदा घेत होते, अतिशय चुकीची विधानं, धादांत खोटी विधानं करत होती, परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही। योग्य वेळेस मात्र गरजेनुसार अनेक गोष्टी मी पुढच्या काळात बोलेन, आज यापेक्षा जास्त नाही बोलणार।